फास्ट मध्ये रिव्हिजन आहे. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स त्याची नोटची पीडीएफ बघा. काय म्हणलं, रिप्रोडक्शन काय प्रोसेस आहे, स्वतःसारखा जीव तयार करणं. ओके, इसेन्शियल प्रोसेस आहे कशासाठी, कंटिन्युटी ऑफ स्पेसिस साठी. त्यासोबतच हे मेंटेन काय करणार आहे, कंटिन्युटी ऑफ लाईफ. त्याच्यासोबत ऑर्गॅनिझम प्रोड्यूस ऑफस्प्रिंग शोइंग द सिमिलर कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे जर आपण आंब्याच्या कोळीपासून आंब्याचं झाड तयार झालं, त्यांचे कॅरेक्टर कसे सेम आहेत. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गॅमेट्स व सेक्स इज नॉट इन्व्हॉल्व. त्यांच्यामध्ये गॅमेट नसतात, त्यांच्यामध्ये फ्युजन होत नाहीये. ओके, त्यांच्यामध्ये जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी तयार होते, त्यांना क्लोन्स म्हणतात. ओके, आणि या ठिकाणची जी प्रोजेनी असते ना, प्रोजेनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम, म्हणजे यांचे पॅरेंट किती असतात, फक्त एकच असतात, एकापासून तयार होते प्रोजेनी, म्हणून याला म्हणतात युनिपॅरेंटल. ओके, मोनोपॅरेंटल, एकच पॅरेंट असतो. आणि हे कोणामध्ये होते रे, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होते. त्यासोबतच याच्यामध्ये इनहेरिटन्स होणार आहे डायरेक्टली जीन्स. जे पॅरेंट मध्ये जीन्स आहेत ना, ते कोणामध्ये जातील, ऑफस्प्रिंग मध्ये, विदाउट एनी चेंज. दॅट्स वाय दे फॉर्म देअर ओन क्लोन्स. ते त्यांच्यासारखा दिसणार नवीन काय तयार करतात, क्लोन्स तयार करतात. मोस्टली इट ऑकर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एकपेशीय प्राण्यांमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. त्याच्यामध्ये काय मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. त्यामधला पहिला जो आहे त्याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन, तुकड्या पडतात, स्पायरोगॅरामध्ये होते. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं स्मॉल पीसेस होतात, ऍक्सिडेंटल ब्रेकिंग होते, एक्झाम्पल आल्गी आणि स्पायरोगॅरा. आता दुसरा जो असणार आहे तो म्हणजे बडिंग असणार आहे. बडिंग होणार आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, बडिंग कोणामध्ये होणार आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. याला एक किंवा एक पेक्षा जास्त काय येतात, आउटग्रोथ येतात, त्यांना बर्ड्स म्हणतात. आणि हे कोणामध्ये होते, ईस्ट मध्ये होते. लक्षात ठेवायचं, ईस्ट मधली बडिंग ही युनिसेल्युलर आहे. वायू लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, वायू. ओके, वाय म्हणजे ईस्ट, यू म्हणजे युनिसेल्युलर, आणि बडिंग होते. ओके, त्याच्यानंतर स्पोर फॉर्मेशन कोणामध्ये होतं, स्पोर फॉर्मेशन आणि तुम्हाला माहिती आहे क्लॅमॅडोमोनास मध्ये होतं. हे डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर्स फॉर्म होतात. आणि याच्यामध्ये फ्लॅजिलेटेड कोणते स्पोर्स असतात, झू स्पोर. त्यांना किती फ्लॅजिल असतात, 2 फ्लॅजिल असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, झू स्पोरॅन्जिया. आणि 2 फ्लॅजिल असतात म्हणून त्यांना म्हणतात ब्लॅक फ्लॅजिलेटेड आणि झू स्पोर्स. एक्झाम्पल आहे क्लॅमॅडोमोनास. ओके, त्याच्यानंतर आहे फिजन. माहिती आहे तुम्हाला, फिजन इज ऑकर इन अ पॅरामिशन ॲज वेल ॲज अमिबामध्ये होते. त्याच्यानंतर शेवटचं आहे कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया कोणामध्ये होते, फंगस पेडिसिलियम मध्ये होते. आणि जेमल्स कोणामध्ये फॉर्म होतात, स्पॉन्जेस मध्ये तयार होतात. आणि नंतर बघला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघला, ही एक प्रकारची असेक्शुअल मेथड आहे. ऑलरेडी माहिती आहे, बघा तुम्हाला किती लवकर क्लिक कळलं. रिप्रोडक्शन विथ द व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट्स. ओके, फक्त फ्लावर सोडून बाकी सगळे जे पार्ट आहेत ते सगळे कोणते पार्ट आहेत, व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे. आणि तुम्हाला फ्लावर म्हणलं, फ्लावर इज अ कोणता, सेक्शुअल पार्ट. हे लक्षात ठेवायचं, सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, दॅट इज अ फ्लावर. मग तुम्ही स्टेम वापरला तर ते व्हेजिटेटिव्ह पार्ट असणार आहे. याच्यामध्ये आर्टिफिशियल मेथड असतात. हे आर्टिफिशियल एक गोष्ट विचारलं तुम्ही, आठवते ना, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह मेथड इज युज्ड इन ऍग्रिकल्चर अँड द हॉर्टिकल्चर. आणि याच्यापासून जे नवीन प्लांट तयार होतात ते त्यांच्या पॅरेंट सारखे दिसतात, म्हणून आपण त्यांना सिम्पली काय म्हणायचं, क्लोन्स म्हणायचं. दे आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. यांच्यामध्ये काय व्हेरिएशन असणार आहे का, नाही. ओके, त्याच्यानंतर आर्टिफिशियल मेथड मध्ये पहिली मेथड असणार आहे कटिंग. कटिंग मध्ये बघा, स्मॉल पीस काढला जातो त्या प्लांट पासून. त्या मस्ट पजेसेस वन ऑर मोर बर्ड असणार आहे. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये तो पॉईंट नाही, बरोबर आहे. स्मॉल पीस काढतो आपण, त्याला काय म्हणतात, स्कायॉन. बरोबर आहे, सी लक्षात ठेवा म्हणतो, कट. आणि स्टॉक वर चिटकवतात. ओके, हे याच्यामध्ये नाही, एक्स्ट्रा असं सांगितलं ऑलरेडी झाले. स्मॉल पीस ऑफ अ प्लांट सिलेक्टेड, मस्ट पजेसेस वन ऑर मोर बर्ड. स्टेमची कट केलं जातं, रोज आहे, बोगनवेलिया आहे. लीफ कट म्हणलं तर सायन्सेफेरिया आहे. ओके, यालाच आपण लीफ कटिंगला ओके हे म्हणू शकतो, सायन्सेफेरिया. रूट कटिंग मध्ये कोण येते, ब्लॅकबेरी. हे पहिलं आणि हे महत्वाचं आहे, बोगनवेलिया महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्राफ्टिंग आहे. ओके, स्टेम कटिंग, हा कटिंगचे प्रकार होतात. नाही, डायरेक्ट स्टेम कट करतो, स्कायॉन आणि स्टॉक खाली आहे. ग्राफ्टिंग मध्ये येतात, ग्राफ्ट करून येतं ना आपण त्याच्यामध्ये. जॉईनिंग द 2 प्लांट पार्ट्स, दॅट इज द स्टॉक अँड द स्कायॉन. रूटेड प्लांटचं नाव काय आहे, स्टॉक. आणि जॉईंटेड, ज्याच्यावर जॉईन करायला जे आहे त्याला काय म्हणायचं, स्कायॉन. त्याच्यामध्ये स्टेम ग्राफ्टिंग कोणामध्ये होते रे, ऍपल मध्ये होते. सफरचंद आहे ना, त्याच्यामध्ये कोणती ग्राफ्टिंग होते, स्टेम ग्राफ्टिंग. आणि बर्ड ग्राफ्टिंग कोणामध्ये होते, रोज मध्ये. ओके, आपण बर्ड लिहून सुद्धा लावू शकतो, त्याला आपण बर्ड ग्राफ्टिंग म्हणतो. ओके, त्याच्यानंतर टिश्यू कल्चर, ऑलरेडी त्यालाच मायक्रो प्रोपॅगेशन म्हणतात. मॉडर्न मेथड टू गेट अ प्लांट्स फ्रॉम द देअर टिश्यू. टिश्यू पासून प्लांटलेट्स तयार करणं, आपण त्याला म्हणतो मायक्रो प्रोपॅगेशन. दॅट इज नोन ॲज अ टिश्यू कल्चर. ओके, याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांटचा टिश्यू घेतला जातो, एकदम सावकाशपणे, असेक्शुअल दॅट केअरफुली अँड रेस्पेक्टिव्हली ग्रो टू इन अ प्लांट. आणि हे कुठं करतात रे, लॅबोरेटरीमध्ये करतात. आणि त्याच्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात प्लांटलेट्स तयार करतात. हे सुद्धा एक प्रकारचं कोणतं आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. समजलं, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता पुढचा जो पॉईंट असणार आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या फास्ट मध्ये रिव्हिजन. इट इन्व्हॉल्व द फ्युजन. चला, फ्युजन होते, गॅमेट तयार होतात. ओके,
मॅच्युरिटी झाल्यानंतर त्याच्या अगोदरचा पिरियड जुवेनाईल पिरियड असतो. हायर प्लांट फ्लावरिंग इंडिकेट द बिगिनिंग, फ्लावर आले म्हणजे आता ते काय झाले का मॅच्युअर झालेले आहेत. प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल डिफरंट, हे खूप महत्त्वाचं. जेनेटिकली कसे डिफरंट ऑफस्प्रिंग तयार होतात कोणामध्ये सेक्शुअल, आणि इथं असा आला असतो जेनेटिकली आयडेंटिकल ऑफस्प्रिंग, ते कोणामध्ये आहे असेक्शुअल. यांच्यामध्ये व्हेरिएशन होते, त्यांच्यामध्ये काहीच व्हेरिएशन होत नाही. फ्लॉवर स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रोड्युसिंग द हॅप्लॉइड गॅमेट, म्हणजे फ्लॉवर्स कसे गॅमेट तयार करतात हॅप्लॉइड. आता इथं बघा 4 ओरल्स असतात, पहिले असतात इसेन्शियल, दुसरे असतात नॉन इसेन्शियल. ओके, इसेन्शियल ऍक्सेसरी बघा हे खूप महत्त्वाचं आहे. नॉन इसेन्शियल त्याचं नाव आहे ऍक्सेसरी. ओके, लग्नामध्ये ना हे येतात करवली येते बघा, काहीच कामाचे नाही आपण थांबतो तसं. ओके, दॅट इज अ ऍक्सेसरी ओरल. त्याच्यामध्ये दोघं असतात, एक असतो कॅलिक्स आणि दुसरा असतो कोरोना. कॅलिक्स मधून सेप असतो, काळो सेप म्हणायचं. काय म्हणायचं? काळो सेप, काळो सेप, कॅलिक्स सेपल्स. आणि म्हणायचं पेट माहिती तुम्हाला? पेट, पेट म्हणजे स्मॉल पुत्र कार मधून फिराले. कोरोला, कोरोला COR, कोरोला पेटल्स असं लक्षात ठेवायचं. काळं सेप लक्षात ठेवलं, बाकी लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इसेन्शियल मध्ये दोघं येतात, एक अँड्रोसियम आणि दुसरं गायनोसियम. अँड्रोसियमला तुम्ही स्टेमन्स म्हणता, गायनोसियमला तुम्ही पिस्टिल म्हणता. अँड्रोसियमचे भरत पार पडतात, त्याला एक फिलामेंट असते, कनेक्टिव्ह असते, अँथर रोड, पोलन ग्रेन असते. गायनोसियम मध्ये स्टाईल असते, स्टिग्मा असते, ओव्हल असते, ओव्हल असते, ओव्हरी असते. ओव्हरीच्या मध्ये काय असते? ओव्हल प्रेझेंट असते. ओके, आणि इथं बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 मेजर इव्हेंट्स होतात. पहिलं म्हणजे मिओसिस होते, दॅट इज द प्रोडक्शन ऑफ गॅमेट by the process of a cell division known as the meiosis. That's the male gametes in the anther. कुठे मेल गॅमेट कुठे तयार होतात मुलांना? अँथर मध्ये तयार होतात. फिमेल गॅमेट कोणामध्ये तयार होतात? ओव्हल मध्ये तयार होतात. ठीक आहे, इथपर्यंत. आता इथं बघा दुसरी प्रोसेस आहे फर्टिलायझेशन. पहिलं गॅमेटोजेनेसिस, गॅमेट तयार होणं आणि त्याचं फर्टिलायझेशन होणं. फ्युजन ऑफ गॅमेट, दॅट इज द फर्टिलायझेशन. दोघं फ्यूज झाले, डिप्लॉइड झायगोट तयार झाला. डिप्लॉइड झायगोट पासून काय झाला? एम्ब्रिओ तयार झाला. एम्ब्रिओ डिप्लॉइड, झायगोट पण डिप्लॉइड, न्यू प्लांट तयार झाला आणि त्याला म्हणतात स्पोरोफाइट. पेपर मध्ये येऊ शकते स्पोरोफाइट, हॅप्लॉइड की डिप्लॉइड. तर स्पोरोफाइट काय असतो? डिप्लॉइड. हॅप्लॉइड कोण असतो? गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट काय असतो? हॅप्लॉइड असतो. डन. मिओसिस, प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स, दॅट इज अ हॅप्लॉइड. गॅमेट्स कसे असतात? हमेशा हॅप्लॉइड. स्पोरोफाइट कसा असतो? डिप्लॉइड. गॅमेटोफाइट कसा असतो? हॅप्लॉइड. ओके, मेल गॅमेट्स इन अँथर, फिमेल गॅमेट्स इन द ओव्हल. आता इथं फ्युजन ऑफ गॅमेट्स वाले, दॅट इज द फर्टिलायझेशन. डिप्लॉइड झायगोट, एम्ब्रियो, न्यू प्लांट, स्पोरोफाइट. हे डबल झाले. 8वा पॉईंट बघा, डिप्लॉइड स्पोरोफाइट इज द डॉमिनंट प्लांट. हे खूप महत्त्वाचं आहे. डिप्लॉइड जो स्पोरोफाइट असतो ना, हा काय असतो? डॉमिनंट प्लांट बॉडी असते. याच्यामध्ये मिओसिस होते. मिओसिस मध्ये हॅप्लॉइड स्पोर तयार होतात, त्याला गॅमेट्स हॅप्लॉइड स्पोर होतात. त्याच्यानंतर त्याला गॅमेटोफाइट म्हणतात. रेडिओ स्ट्रक्चर होते, विथिन फ्लावर होते, गॅमेट्स. काहीच लक्षात ठेवू नका, फक्त इथं लक्षात ठेवायचे बाबा डॉमिनंट कोण आहे? स्पोरोफाइट. बरोबर आहे ना? आणि तो कसा आहे? डिप्लॉइड आहे. त्याच्यामध्ये काय होतात? मिओसिस. मग त्याला काय म्हणायचं? गॅमेटोफाइट. बस एवढे पॉईंट लक्षात ठेवायचं. आता आपल्याला बघायचं स्ट्रक्चर ऑफ अँथर. मॅच्युअर अँथरचे स्ट्रक्चर बघायचे. आपलं जे अँथर असते इन अँजिओस्पर्म मोस्टली इज डायथेकस. कसं असते? डायथेकस. त्याला किती लोब असतात? 2 लोब्स असतात म्हणून त्याला डायथेकस म्हणतात. ओके, त्याला 4 छिद्र असतात म्हणून त्याला टेट्रास्पोरॅन्जिएट म्हणतात. बघा, दॅट इज कॉल्ड एज टेट्रास्पोरॅन्जिएट. हॅव्हिंग द 4 पोलन सॅक असतात. मोनोथेकस म्हणजे एका साइड मध्ये 2 असतात. हॅव्हिंग द सिंगल लोब मध्ये बायस्पोरॅन्जिएट असतात, हॅव्हिंग 2 पोलन सॅक्स. व्हेन यंग इट इज द होमोजिनियस. हे काय लक्षात ठेवा, हे येणार नाही. पॅरेन्कायमेटस, इपिडर्मिस मध्ये कोणते टिश्यू असतात रे? जिवंत असतात. मला माहिती आहे कसे असतात? जिवंत असतात. ओके, पुढे. आणि हेट्रोजेनिसिटी अपियर्स विथ द फॉर्मेशन ऑफ आर्चेस पोलर सेल. टीएस सेक्शन बघले आपण. ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर आपण बघलेलं आहे. नॅचरल अँथरची वॉल, अँथरची वॉल आणि त्याला आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोरॅन्जियम. Anther wall is the outer layer. Microsporangium has a sporogenous tissue. Sporogenous tissues are present in a microsporangium. Microsporangium म्हणजे ज्या ठिकाणी मायक्रोस्पोर तयार होणार आहे. मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन्स तयार होणार आहे. त्याची वॉल म्हणजे वॉल बनलेली आहे स्पोरोजेनियस टिश्यू पासून बनलेली आहे. याला 4 लेयरची वॉल असते. आउटर असते ती इपिडर्मिस, प्रोटेक्शनचं काम करते. त्याच्यानंतर असते एंडोथेसियम, फायब्रस. तुझं उत्तर भेटलं का इथं? फायब्रस विचारलं होतं सर, कुठं आहे? नोट्स मध्ये येते. एक्स्ट्राची माहिती इथे ऍड होत राहते. फायब्रस एंडोथेसियम आणि थिन वॉल्ड मिडल लेयर आणि टॅपेटन एकदम खवखीव घालणारा लेयर आहे म्हणून त्याला म्हणतात नरिशमेंट करणारा. ओके, पुढचा घटक मायक्रोस्पोरॅन्जियम कंटेन्स मायक्रोस्पोर मदर सेल. ओके, मायक्रोस्पोर मदर सेल असते त्याला मम्मी म्हणतो आपण. कोण ग्रेन्सी कशी असते? डिप्लॉइड असते. विच अंडरगो द कोणतं डिव्हिजन? मिओसिस डिव्हिजन. आणि काय करते? मायक्रोस्पोर टेट्राड करते. आणि या ठिकाणचे हॅप्लॉइड मायक्रोस्पोर टेट्राड पासून अलग अलग होतात. व्हेन मायक्रोस्पोर डेव्हलप वॉल अराउंड इट देन इट इज नोन ॲज द पोलन ग्रेन.
जेव्हा मायक्रोस्पोर स्वतःच्या भोवती वॉल तयार करते त्याला आपण काय म्हणतो पोलन ग्रेन. पोलन ग्रेनला दोन वॉल असतात, एक इंटाइन असते दुसरी एक्झाइन असते. ठीक आहे. फ्रॉम आर्चियोस्पोरियल सेल प्रायमरी पॅराइटल सेल्स हे पूर्ण शिकवले बरं असं म्हणत असं लय फास्ट कळते दिनामध्ये लेक्चर केले तर असं म्हणलं आर्चियोस्पोरियल सेल that primary parietal cell from anther wall आणि दुसरा आहे स्पोरोजेनियस सेल फ्रॉम द स्पोरोजेनियस टिश्यू. ओके. आता होणार आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ द मेल पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स तयार होतात त्याला म्हणतात मायक्रोस्पोरोजेनेसिस. दॅट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर बाय द मियोसिस फ्रॉम द मायक्रोस्पोर मदर सेल दॅट इज कॉल्ड एज एमएमसी. म्हणजे पेपरात असं आलं एमएमसी काय विचारू नका. एमएमसी म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल. आणि पोलन ग्रेन्स दॅट इज द पोलन ग्रेन्स कसे आहेत नॉन मोटाईल आणि न्यूक्लियस कसे आहेत त्याच्यामध्ये एक म्हणून त्याला मोनोन्यूक्लिएटेड म्हणतात. आणि कसे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं हॅप्लॉइड. पोलन वॉलला किती डबल लेअर असतं त्याला असं म्हणतात स्पोरोडम. क्वेश्चन विचारला होता मला स्पोरोडम काय असतो. इट इज द टू लेअर्ड वॉल ऑफ द पोलन ग्रेन दॅट इज कॉल्ड एज द स्पोरोडम. डन. पोलन वॉल बाहेरची एक्झाइन मधली इंटाइन. ओके. एक्झाइन वॉल कशी असते हे बाय नॉन असं करतो बाबा नॉन ठेवणार तिथं बायोडिग्रेडेबल. तुम्ही राईट क्लिक मारता दॅट इज द नॉन बायोडिग्रेडेबल. ओके. आणि कशापासून बनलेले स्पोरोपोलेन. लेअरचं काम काय प्रोटेक्शन. स्मूथ आहे आणि व्हेरियसली स्कल्प्टेड आणि त्याच्यावर काटे पण असू शकतात स्पाइनी असू शकते. आणि द प्रेझेन्स ऑफ द थिन एरिया आणि त्या थिन एरियाला काय म्हणतो आपण जम्प होल. आणि ह्याच्यामधून मध्ये कोण जाणार आहे पोलन ट्यूब. ओके. चला आता ही इंटाइन. इंटाइन एकदम थिन असते सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली असते आणि एक इट फॉर्म द पोलन ट्यूब आणि हे एकदम स्मूथ असते. बघितलंय. आता पोलन वायबिलिटी म्हणजे पोलन ग्रेन किती दिवस जिवंत राहू शकतो दॅट डिपेंड्स अपॉन द स्पेसिस टू स्पेसिस. ओके. इट इज द ॲबिलिटी ऑफ पोलन ग्रेन टू जर्मिनेट अँड डेव्हलप अ मेल गॅमेटोफाइट. इट डिपेंड्स ऑन द एन्व्हायरमेंटल फॅक्टर. हे कशावर डिपेंड आहे एन्व्हायरमेंटलच्या फॅक्टरला. दॅट इज द टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. टेम्परेचर म्हणजे तापमान, ह्युमिडिटी म्हणजे घनता. इट लास्ट फॉर द फ्यू मिनिट. काही मिनिटासाठी असते पेपरला येऊ शकते कोणकोणते मिनिट. एक आहे ग्रासेस, दुसरा आहे वेट आणि राईस. हे काही मिनिटासाठी त्याच्यानंतर ते होणार आहेत का प्रॉपरली नाही. आणि काही मंथसाठी असतात दॅट इज द मेंबर ऑफ रोझिएसी. त्याच्यानंतर सोलॅनेसी, फॅबिएसी आणि लेग्युमिनेसी. लक्षात ठेवा. एई 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 लई मंथ झालं. इथे एई आले की म्हणायचं लई कालावधीसाठी खूप मंथसाठी असते. आणि आपण खायचं आलं ग्रास गवत खाते की नाही आपण नाही खात ढोरं खातात. वेट राईस आपण ढोरं बी खातात. हे सगळे आहेत ना हे काय 5 मिनिटासाठी असतात. बाकीचे एई आले की समजायचं ते फॉर अ मंथसाठी असतात. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट इज कन्सिडरबली रिड्यूस्ड डेव्हलप इन अ फ्लावर. मेल गॅमेटोफाइट कुठे तयार होते फ्लावर मध्ये तयार होते. आणि पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल ऑफ गॅमेटोफाइट. डॅडॅश इज द फर्स्ट सेल ऑफ गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन. ओके. चला मग आता पोलन ग्रेन बघूया. पोलन ग्रेन तयार होते दोन भाऊ राहतात. आठवलंय ना फर्स्ट. आज 1 वर्षानंतर जेव्हा रिव्हिजन बॅच होईल ना तेव्हा हे आठवलं पाहिजे. देवाला माहित आठवण केली. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन आणि दुसरे 2 अनइक्वल सेल आहेत. हे इक्वल सेल आहेत का नाही. बी व्हेजिटेटिव्ह सेल, जी जनरेटिव्ह सेल. ओके. व्हेजिटेटिव्ह सेल कसा आहे एकदम लार्ज आहे त्यासोबतच नेक्ड आहे रिच इन फूड आहे आणि याचं न्यूक्लियस कसं आहे इरेग्युलर आहे. जनरेटिव्ह सेल कसा आहे स्मॉल आहे. वॉल कशी आहे थिन आहे. कोणामध्ये सायटोप्लाझम डेन्स सायटोप्लाझम असते आणि टर्नओव्हर करून तो व्हेजिटेटिव्ह सेलवर. त्याच्यानंतर याचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते. कोणाचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते जनरेटिव्ह सेलचं. आणि इक्वल सेल तयार होतात. अगोदर इक्वल होते का नाही आता इक्वल सेल तयार होतात. आणि याच्यापासून नॉन मोटाईल मेल गॅमेट किती आहे 2 तयार होतात. आणि आयदर ऑक्टर इन अ पोलन ग्रेन और इन अ पोलन ट्यूब. ते मे बी पोलन ट्यूब मध्ये असू शकतात किंवा पोलन ग्रेन मध्ये असतात. मग पोलन ग्रेन आर शेड इन अ 2 सेल स्टेज. बघा याच्यामध्ये आयदर एक तर 2 शेलची सेल असेल ओके किंवा 3 सेलची सेल असेल. आणि पोलन ग्रेन्स आर लॉज्ड ऑन द स्टिग्मा. लॉज्ड म्हणजे तिथं लँड केले. लँड ऑन द स्टिग्मा ऑफ द पिस्टिल. द स्ट्रक्चर ऑफ अनाट्रोपोसोम मानखनिक मोस्ट कॉमन. आता मी एक्सप्लेन करणार. चला आता मी म्हणले की तुम्हाला आठवण. चला जा अँटीपोडल्स, एम्ब्रियो सॅक, सेकंडरी न्यूक्लियस, सिनर्जिस, एग्स, आउटर इग्युमेंट, इनर इग्युमेंट, हिलियम, फ्युनिकल, प्लासेंटा, मायक्रोपाइल आणि न्यूसेलस. न्यूसेलस म्हणजे स्किन सांगितलं होतं त्याचे 2 असतात आउटर आणि इनर. डिप्लॉइड की हॅप्लॉइड. डिप्लॉइड आहे. ओव्हल आर प्रेझेंट इन अ ओव्हरी. माहिती आहे ओव्हरीच्या मध्ये कोण असतात ओव्हल असतात. एक असतात आंब्याची कोय एक मँगो दॅट इज द युनि ओव्हलेट. नंतर वेट त्याच्यानंतर राईस त्याच्यानंतर मल्टी ओव्हलेट. ओके असं लक्षात ठेवा. मँगो आणतो वेट सोबत राईस पण आणतो. तुम्ही
काही पण लक्षात ठेवा. मला तुम्ही असं मँगो वेट मला पाठ आहे म्हणून ना, तुम्ही कसंही करा ट्रिक करून लक्षात ठेवा. जसे तसे पेपरमध्ये क्वेश्चन असतात ना. मल्टीओलेट म्हणजे टोमॅटो आवडते, टोमॅटो. त्याच्यानंतर लेडीज फिंगर, तुमच्या फिंगरकडे बघा, तुम्ही नाही, तुम्ही तुमच्या फिंगरकडे बघा. लेडीज फिंगर म्हणजे की मल्टीओलेट. ओके. पार्ट्स ऑफ द होल हे खूप महत्वाचं आहे. फ्युनिक्युलस स्टॉक, FS. फ्युनिक्युलस म्हणजे स्टॉक अटॅच्ड टू द प्लासेंटा. हिलियम ज्या पॉइंटला अटॅच असते. HP हिंदुस्तान पेट्रोलियम आहे ना. Anatropous hole, that is a curved hole. Anatropous माहिती आहे, मान वाकडी, मान खाली करता वाकडी, curved hole where the micropyle near the stalk खाली असते. Nucellus हे पहिलं असतं parenchyma टिश्यू पासून आणि बॉडी ऑफ होल. इंटिग्युमेंट्स आउटर आणि इनर काय करतात, प्रोटेक्शन. मायक्रोपाईल नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स, हे महत्त्वाचं आहे. त्याची मायक्रोपाईलची ओपनिंग कुठं असते, अपेक्सला असते. ओके. चालाजा बेस ऑफ द होल, असं वाटतं बऱ्याच जणांना काय वाटतं चालाजा इज द अपेक्स ऑफ द होल. पहिलं मान अशी होती, नंतर मान खाली पडली, मग ते चेंज झाले त्यांचे. ओके. चालाजा एंड आहे ते बेस आहे आणि अपेक्स एंड म्हणजे मायक्रोपाईल एंड आहे. Male gametophyte or the embryo sac remains embedded in the nucellus ovule and elongated multicellular. CN कार्टून नेटवर्क 7 ते 8. त्याच्यानंतर आहे मेगास्पोरोजेनेसिस. कोणता आहे आता, मेगास्पोरोजेनेसिस. तिथे आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस बघला, आता काय बघायला, मेगास्पोरोजेनेसिस. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. काहीच नाही, हॅप्लॉइड मेगास्पोर तयार करायचे फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. तर मी MMC होते, पण इथं पण MMC आहे. ठीक आहे. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल इज सिच्युएटेड न्यूक्लियस न्यूसेलस टुवर्ड द मायक्रोपाईल एंड बाय द मिओसिस. इथं पण मिओसिस, पण इथलं मिओसिस कसं आहे बघा, कोणता आहे, लिनियर. तेव्हा असंच म्हणलं होतं त्यांना, म्हणलं तर लिनियर टेट्राड ऑफ द 4 मेगास्पोर. आणि अपर 3 काय होतात पाप, 8वा गोष्ट काय होतात, डिजनरेट होतात. फंक्शनल मेगास्पोर कशासाठी बापू, जिवंत राहील, रिव्हेंज लेण्यामध्ये, बदला लेण्या, माहिती की नाही ना ते. फंक्शनल मेगास्पोर फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. फर्स्ट मायटोसिस 2 न्यूक्लियर, सेकंड मायटोसिस 2 न्यूक्लियर फ्रॉम ईच पोल, थर्ड 4. ओके, म्हणजे 8 होतात प्रॉपर्ली. एक वरून आला, एक खालून आला, म्हणतात पोलार न्यूक्लियर. ओके. एक ॲपॅरेटस बघा, मायक्रोपाईल एंडला किती असतात, एक ॲपॅरेटस, 3 जण असतात. सेंट्रलला कोण असते, एक, दोघं कोण असतात, सिनर्जिस्ट असतात. सिनर्जिस्ट विथ द फिलिफॉर्म ॲपॅरेटस, आणि हे गाईड करतात, मार्गदर्शन करतात, कोणाला, पोलन ठेवतात. ओके. आणि अँटीपोडल सेल्स असतात, 3 सेल्सचं चालाचा एंडला असतात, वर अँटीपोडल खाली डेफिनेटिव्ह और सेकंडरी न्यूक्लियस, किती, 2 पोलार, सेंट्रलला फितूर निघालेले माणसं म्हणजे. दिस इज द 7A कार्टून नेटवर्क. आता इथं पुढचंही सांगतो, इज द मोनोस्पोरिक. मोनोस्पोरिक म्हणजे काय, मॅच्युअर एम्ब्रियो सॅक इज द मोनोस्पोरिक, एकच एम्ब्रियो सॅक सिंपली. अँड एंडोस्पोरिक म्हणजे आतमध्ये आहे. हे जर एक्सप्लेन केलं, एवढा वेळ झाला काय केलं. त्याच्यानंतर आहे पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम, मला बी तेवढंच पाठ आहे, तुम्हाला बी तेवढंच पाठ आहे. स्टिग्मा अँथर टू, एकाच्या उत्तरामध्ये निघा, स्टिग्मा टू अँथर, असा मार्क त्याला भागी घेऊन शपथ 100ला म्हणलं, अँथर टू स्टिग्मा. आणि शेवटी काहीच नाही गेलं, आन्सर लिहायचं. काय लिहायचं, आन्सर. हे रस्ता बघितला, अँथर टू ए नाही गेलं. पुढे समजा नाही ना मी काय म्हणतोय, हो देवप्रकाश. पुढे पोलन ग्रेन्स गेलं. पोलन ग्रेन्स कसे आहेत रे, हातपाय आहेत का, नॉन मोठे. फिमेल गॅमेट आर प्रोड्यूस्ड ॲट अ डिफरंट साईड. ओके, बरोबर, डिफरंट साईडला. म्हणून त्या गॅमेटला एखादा घ्यायचं असेल तर कोणी तर नेऊन सोडावं मला, त्याला म्हणतात एजंट्स. ते कोणतं असतात, एजंट. टाइप्स ऑफ द पॉलिनेशन. पहिलं आहे सेल्फ पॉलिनेशन. आता एक नाव लक्षात ठेवा, सेल्फ पॉलिनेशनला आहे सेल्फ म्हणजे स्वतः, इन म्हणून याला काय म्हणतात, इनब्रीडिंग. हे एक्स्ट्रा शब्द लक्षात ठेवायचे. ओके. इनब्रीडिंग ऑकर्स इन अ सिंगल फ्लॉवर. कसा फ्लॉवर, सिंगल, किंवा 2 फ्लॉवर्स. पण प्लांट कशी पाहिजे, सेम प्लांट. त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे, ॲटोगॅमी. ॲटोगॅमी कोणामध्ये होते, बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये. पोलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन, दॅट इज द ॲटोगॅमी. ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड बाय द सेल्फ पॉलिनेशन, जेनेटिकली आयडेंटिकल. एक्झाम्पल आहे की वटाणा. कोणता आहे, वटाणा. त्याच्यानंतर आहे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस बोलायचं नाही तेव्हा, आउटब्रीडिंग. क्रॉस बोलले की आउट, घराच्या बाहेर निघालं लागतं. घरचे म्हणतात क्रॉस बोलू, घराच्या बाहेर काढतो. तसं क्रॉस पॉलिनेशन, आउटब्रीडिंग, बाहेर. ओके. झिनोगॅमी याच्यामध्ये 2 डिफरंट प्लांट्स आर इन्व्हॉल्व. त्याच्यामध्ये पॉलिनेटिंग एजंटची गरज आहे. सगळं भेटते काय, जेनेटिकली व्हेरिड ऑफस्प्रिंग. एक्झाम्पल फूड आणि आता बघा जे फायबर्स असतात ना, फायबर प्लांट, जसे की कॉटन आहे, कपास, त्याला कपास म्हणतात कॉटनला. तर त्याच्यामध्ये कोणतं होते, झेनोगॅमेट. काय होते, झेनोगॅमेट. चला पुढचं, टाइप्स ऑफ पॉलिनेशन. अभी मजा आहे का, हे महत्वाचे. हे शिकले का तुम्ही, नाही ना. आता लक्षात ठेवा, म्हणून हे चाललंय एवढ्यासाठी. अगोदर तुम्हाला मस्त जमलंय, कारण की ते शिकवलंय. त्याच्यासाठी 7 ते 8 दिवस आपण खर्च केलो.
आता इथून पुढे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याला समजून जाईल आणि हे सगळं पेपरमध्ये आहे, कारण की धडाच पेपरमध्ये. मला सांगा चष्मा कुठं असते? ओपन असते ना, म्हणून चष्मा गॅमी म्हणलं की ओपन फ्लॉवर. सोपा विषय. होमोगॅमी म्हणलं कंडिशन अँथर आणि स्टिग्मा ऍट द सेम टाइम. आता होमोगॅमी म्हणजे अँथर आणि स्टिग्मा हे दोघं पण एकदाच मॅच्युअर होतात, त्याला म्हणायचं होमो म्हणजे सारखी एकदाच मॅच्युअर झाली त्यानंतर म्हणायचं होमोगॅमी. क्लिस्टोगॅमी वेन फ्लॉवर रिमेन्स क्लोज. असं करा असं करा असं करा, डोकं करा असं काय. हे क्लिस्ट आहे ना, खूप अवघड आहे. अवघड आहे ना असं करणं, असं असं मोठ सोपं आहे, म्हणजे अवघड आहे का नाही? अवघड आहे. क्लिस्टो त्याला म्हणायचं क्लिस्टो. क्लोज असले की म्हणायचं क्लिस्टोगॅमी. ओके, त्याला म्हणायचं क्लिस्टोगॅमी. असंच केलं मी. समजलं? म्हणजे ओपन म्हणलं तर चष्मा, क्लोज म्हणलं तर क्लिस्टोगॅमी. ओके, आठवलं पाहिजे. त्याच्यानंतर असणार आहे जेटनोगॅमी. आता जेटनोगॅमी माहिती आहे तुम्हाला? जेटनोगॅमी म्हणजे कंडिशन वेअर ट्रान्सफर ऑफ पोलर ऑफ द स्टिग्मा ऑर द फ्लॉवर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट दॅट इज द युनिसेक्शुअल फ्लॉवर ऑफ द कुकुरबिटा. सांगितलं जेटनोगॅमी माहिती आहे ना? ॲटोगॅमी, जेटोगॅमी, झेनोगॅमी, त्यामधलं दुसरा नंबर. मग इथे तुम्हाला 2-3 लक्षात ठेवायचं. चष्मा ओपन आहे, माझ्याकडे नाही, चष्मा ओपनच असतो. होमोगॅमी दोघं पण एकदाच मॅच्युअर आहे. क्लिस्टोगॅमी म्हणजे क्लोज्ड आहे. फ्लॉवर कसा आहे? क्लोज. एजंट्स ऑफ पॉलिनेशन. ओके, अबायोटिक, बायोटिक. अबायोटिक नॉन लिव्हिंग, बायोटिक लिव्हिंग. अबायोटिक मध्ये विंड, वाइंड. ओके, वाईन म्हणलं वाईंड. ॲनिमोफिली, वॉटर म्हणजे हायड्रोफिली. आता हे इतकं तर आम्हाला माहिती आहे, हायड्रोफिली माहित आहे. ओके, ॲनिमोफिली माहित आहे. हे येते. इन्सेक्ट म्हणलं इंटॅमोफिली म्हणायचं. इन्सेक्ट आले काय म्हणायचं? इंटॅमोफिली. कोणाला लक्षात राहिलं काय? माझा नाव लक्षात ठेवा. INGOLE. आय म्हणजे इन्सेक्ट, ई म्हणजे इंटॅमोफिली. ओके, माहित नाही तुम्ही कसं लक्षात ठेवा, पण असं लक्षात ठेवा. मला माहित आहे तुमची थिंकिंग कशी आहे. बर्ड्स म्हणले की ऑर्निथोफिली. कोणता? बर्ड्स म्हणलं तर काय म्हणायचं? ऑर्निथोफिली. बॅट्स म्हणले की बॅट चिरट्याला खातात, असं लक्षात ठेवा. बॅट कुणाला खातात? चिरेप्टोफिली. हसू नका राजा, बायो असाच पाठ करायचा. बॅट कोणाला खाते? त्याला काय म्हणायचं? चिरेप्टोफिली. ॲनिमोफिली. ॲनिमल्सला काय म्हणतात? झू मध्ये जाऊन तुम्ही काय बघता? म्हणून म्हणतात त्याला झूफिली. ह्युमन्स एखादं असेल तर त्याला आर्टिफिशियल. नाही बाबा पोलन किती त्रास झाला, उचलून देऊन टाकाले आपण, तर त्याला म्हणायचं आर्टिफिशियल. समजले? समजले? मग आर्च दॅट इज आर्ची नाही, चिरेप्टोफिली. चिरेप्टोफिली म्हणलं तर बॅट्स, झूफिली म्हणलं तर, ऑर्निथोफिली म्हणलं तर बर्ड्स. ओके, इन्सेक्ट्स म्हणलं तर इंटॅमोफिली, वॉटर म्हणलं तर हायड्रोफिली, विंड म्हणलं तर ॲनिमोफिली. जाऊ मग आता पुढे एक एक होता. आता एजंट काय आहे? पहिला आहे एजंट. ॲनिमोफिलीचा एजंट कोण असतो? विंड. हायड्रोफिलीचा पाणी. इंटॅमोफिलीचा इन्सेक्ट. ओके, आता बंबल बी. ट्रान्सफॉर्मर्स बघताना माहिती आहे बंबल बी, मला माहिती आहे मी कधी ट्रान्सफॉर्मर बघतो. बंबल बी हा एक इन्सेक्ट आहे म्हणून ते इंटॅमोफिली. ऑर्निथोफिली, ऑर्निथोफिली. ओके, हे बऱ्याच जणांना लक्षात राहत नाही. तुम्हाला माहिती आहे का ऑस्ट्रिच नावाचा एक पक्षी आहे? ऑस्ट्रिच काय आहे? ऑस्ट्रिच काय आहे? पक्षी म्हणजे ओबी. ऑस्ट्रिच पक्षी म्हणून. ऑर्निथोफिली म्हणजे बर्ड्स. ओके, आणि चिरेप्टोफिली बॅट्स. ओके, चला बॅट जिवंत आहेत का रे? म्हणून दे आर कॉल्ड ॲज द बायोटिक एजंट. ऑर्निथो बर्ड्स जिवंत आहेत का रे? म्हणून त्यांना बायोटिक एजंट. इंटॅमोफिली इन्सेक्ट जिवंत आहेत का रे? आहेत. ओके, बायोटिक एजंट. हा, पाणी जिवंत आहे का रे? नाही. आणि विंड नाही, म्हणून त्यांना अबायोटिक एजंट्स म्हणायचं. ओके, आता यांच्यामध्ये अडॅप्टेशन. आता बघा दोन गोष्टी लक्ष द्या. पाण्यानं जर त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होत असेल, एजंट असेल, तर त्या पाण्याला म्हणतात हायड्रोफिली. त्याला काय म्हणायचं? हायड्रोफिली. बघा पाणी, समुद्र म्हणण्यापेक्षा नदी आहे अशी. ओके, सांगतो म्हणजे थोडंसं महत्वाचं. समोसा नव्हे किंवा कचोरी पण नाही, हे प्लांट आहे वगैरे. प्लांट आहे, दिसलं का प्लांट? पाण्याच्या मध्ये आहे ना? पाण्याच्या कुठे? म्हणून याला म्हणायचं हायपो. त्याला म्हणायचं हायपो. आणि पाण्यामुळे याच्यामध्ये पॉलिनेशन व्हायला म्हणतात, म्हणून याला म्हणतात हायपो हायड्रोफिली. समजलं? पाण्याच्या मध्ये हायपो, हायपो खोल आहे हायपो. आणि इथं आहे एक प्लांट. फ्लावर कुठे आहे रे? वर आहे, पण अर्धा भाग खाली आहे. त्याला म्हणायचं इपी. इपी नव्हे, इपी हायड्रोफिली. समजलं? इपी आणि हायपो समजलं? पाण्याच्या वर इपी हायड्रोफिली, पाण्याच्या मध्ये हायपो हायड्रोफिली. ओके,
मग आता इथं तुम्ही बघल्या ॲनिमोफिलीमध्ये काय अडॅप्टेशन आहे, हायड्रोफिलीमध्ये बघा हायपोहायड्रोफिली, इपेहायड्रोफिली. आता हे लक्षात ठेवा कारण की थोडे मोठे शब्द आहेत. एंटॅमोफिलीमध्ये लेवर मेकॅनिझम असते. ऑर्निथोफिलीमध्ये पक्षी जे असतात त्यांची चोंच मोठी झालेली असते. आणि चिरेप्टोफिलीमध्ये आता जे बॅट्स असतात ते खूप लांब वर जातात म्हणून त्यांच्यामध्ये लॉंग डिस्टन्स ट्रान्सफर होते. ठीक आहे, चला मला सांगा हे ॲनिमोफिली हायड्रोफिलीला कलर एकदम लहान लहान असतात, दोघं पण इनकॉन्स्पिक्युअस असतात, दोघं पण कलरलेस असतात, काय गरज नाही त्यांना. ओके, त्यासोबत विदाऊट नेक्टर असते. आणि इथे काय असतात, इथं पण नेक्टर नसते. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं फ्रॅग्रन्स सुद्धा राहत नाही. फक्त इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचं हायड्रोफिलीच्या बाबतीत, हायड्रोफिलीमध्ये जे फ्लावर असतात ना ते पाण्यामध्ये भिजत नाही. जसं की मी कमळ घेतलं, कमळाचं पान, त्याच्यात पाणी टाकलं, पाणी थांबते का तिथं, लगेच जाते कारण की तो अनबेटेबल आहे. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं. हा एक अडॅप्टेशन आहे ना हायड्रोफिली. एंटॅमोफिलीमध्ये आता एंटॅमोफिली इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचे फ्लावरला म्हणून फ्लावर एकदम कलरफुल असेल, लार्ज असेल, शोई असेल, ब्राईटली कलर्ड असेल आणि ओडर एकदम छान पाहिजे ना, स्वीट ओडर असणारे ग्लँड्स कसे आहेत, नेक्टर ग्लँड्स. ऑर्निथोफिलीमध्ये सेम सारखं. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे काय असते, विदाऊट फ्रॅग्रन्स. हे पक्षी असतात ना त्यांना सुगंधाशी काही देण्या घेणं नाही म्हणून विदाऊट फ्रॅग्रन्स असतात. आणि इथं जे इन्सेक्ट असतात त्यांना स्मेल महत्वाचे आहे, बाकी सगळं सारखं. आता इथं डल कलर असतात, चिरेप्टोफिली. आता डोळेच राहणार त्या बॅटला, कलर बघून काय करायचं आहे, हा. त्यानंतर डल कलर, एकदम स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. ओके, आणि त्यासोबत अबंडंट नेक्टर पाहिजे. हे कोणामध्ये येते रे, चिरेप्टोफिलीमध्ये. ओके, आता हे खालचं तुम्हाला वाचावं लागेल कारण की मी जर सांगितलं खिचडी होते. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ग्रासेस ॲनिमोफिली, मेजमध्ये ॲनिमोफिली वेट. ओके, झूस्टेरा हायपोहायड्रोफिली, गॅलिसनेलिया इपिहायड्रोफिली, रोज, जास्मिन, सेस्ट्रम दॅट इज द एंटॅमोफिली, बॉम्बॅक्स, ब्युटिया, कॅलेस्टोमॉन दॅट इज नोन ॲज द कोणामध्ये काय वा ऑर्निथोफिली. करेक्ट आहे ना. आणि शेवट आहे चिरेप्टोफिली. हे तुम्हाला वाचायचं आहे, नाहीतर असं म्हणजे एका दिवसात शिकवायला मी काय तुमच्या एवढा नाही. आता बघा आउटब्रेइंग डिव्हायसेस हे पेपरमध्ये अतिशय महत्त्वाचे. जेव्हा मी रेग्युलरमध्ये शिकवतो मग आता समजा नाही ना थोडं जेव्हा ट्रिकला बघू. आउटब्रीडिंग डिव्हायसेस, त्याच्यामध्ये कॉन्ट्राव्हायसेस. ओके, आउटब्रीडिंग मेकॅनिझम टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. आता स्वतःला सेल्फ पॉलिनेशन करण्यापासून थांबवणं त्या प्लांटला. तुम्हाला माहिती आहे का आपल्या शेतामध्ये ना शेतकरी त्यांना फ्लावर आले की त्या फ्लावरला बांधून ठेवतात, बघल्या का कधी, बघल्या नसतात. ठीक आहे, त्याला फ्लावरला बांधून ठेवतात कारण की दुसरं कोणी पॉलिनेशन करू नये, स्वतःला हाताने त्याला पॉलिनेशन करतात. हे कशासाठी, कारण की त्याला म्हणतात कॉन्ट्रिव्हॅन्सेस, म्हणजे स्वतःची जे सेल्फ इनब्रीडिंग आहे ती थांबवायचं, सेल्फ पॉलिनेशन थांबवायचं आणि क्रॉस पॉलिनेशनला काय करायचं, प्रोमोट करायचं, असं असतं. ओके, सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन ब्रीडिंग दॅट इज डिप्रेशन, हे इज क्रॉस पॉलिनेशन नीडेड. डिव्हायसेस ऑब्झर्वेशन इन प्लांट, त्याच्यामध्ये युनिसेक्शुअलिटी एक आहे. युनिसेक्शुअलिटी म्हणजे त्याच्यामध्ये प्लांट्स वेगवेगळे असतात, मेल प्लांट आलं, फिमेल प्लांट आलं, जसं की पपईचं आहे किंवा मलबेरीचं आहे. त्याच्यामधले फ्लावर सुद्धा वेगवेगळे असतात म्हणून त्याला डायोसियस म्हणतात. कोणते म्हणतात, डायोसियम म्हणतात. ओके, त्याच्यानंतर डायचोगॅमी. कोणती गॅमी, डायचोगॅमी. आता डायचोगॅमी म्हणजे मॅच्युरिटी आफ्टर डिफरंट टाइम्स ऑफ द अँथर. तुम्हाला होमोगॅमी शिकवलं आम्ही. होमो म्हणजे दोघं पण एकदाच मॅच्युअर होतात, दे आर कॉल्ड एज द होमोगॅमी. आता आहे डायचोगॅमी, एक लवकर होते एक उशिरा मॅच्युअर होते, त्याला म्हणायचं डायचोगॅमी. दॅट मॅच्युरिटी ॲट डिफरंट टाइम्स अँथर ऑफ द स्टिग्मा. याचे अर्लियर मॅच्युरिटी अँड्रोसियम दॅट इज सनफ्लावर मध्ये लवकरात लवकर अँड्रोसियम डेव्हलप होतो, एवढं डीपमध्ये करू नका. प्रोटोगॅमी म्हणजे आता याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात, डायचोगॅमीचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे प्रोटो अँड्री. अँड्री म्हणजे अँड्रोसियम, जो लवकर डेव्हलपमेंट होतो, ज्याची लवकरात लवकर ग्रोथ होते अँड्रोसियमची, त्याला म्हणायचं प्रोटो अँड्री. प्रोटोगायनी, त्याच्यामध्ये जर गायनोसियम लवकर डेव्हलप होत असेल त्याला म्हणायचं प्रोटोगायनी. हे प्रकार आहेत कोणाचे, डायचोगॅमी. होता प्रोटो अँड्री, प्रोटोगायनी. त्याच्यामध्ये लवकर कोण डेव्हलप होतो, अँड्रोसियम. इथे सगळं डेव्हलप कोण होतं, गायनोसियम. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही, तुम्ही किती आन्सर देऊ शकता, किती म्हणजे तसं पण देऊ शकता, एकच दोन करायचं. त्याच्यानंतर प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी म्हणजे रॅपिड कोलनग्रेन जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे कोलनग्रेन लवकर पडला की लगेच ग्रो होतो फास्ट मध्ये, त्याला म्हणायचं प्रीपोटेन्सी. आता नंतर आहे हेट्रोमॉर्फी. काय आहे, हेट्रोमॉर्फी. आता बघा, हेट्रो म्हणजे वेगवेगळे, म्हणजे डिफरंट फॉर्म्स ऑफ द फ्लावर्स. हेट्रो म्हणजे काय, वेगवेगळे, म्हणजे त्याला म्हणायचं डिफरंट. हेट्रो वेगळे, डिफरंट फॉर्म्स ऑफ द फ्लावर. स्टिग्मास अँड अँथर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल. ओके, हेट्रो स्टाईल आणि
हेट्रोअँथी दॅट इज द ट्रंकुला. ओके, याचं नाव स्पेलिंग सुटली, याचं काहीतरी वेगळं बघावं लागेल. ओके, लक्षात ठेवा फक्त. हेट्रोमॉर्फी म्हणलं की त्यांची जागा वेगळी असते. हेट्रोमॉर्फी, मॉर्फी म्हणजे जागा, हेट्रो म्हणजे वेगवेगळी, जागा कशी आहे त्यांची वेगळी आहे. हार्कोगॅमी, हार्कोगॅमी बघा, लक्ष द्या. हार्कोगॅमी म्हणजे नॅचरल फिजिकल बॅरियर बिटवीन सेक्स ऑर्गन, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ऑफ पोलन ग्रेन स्टिग्मा अवॉइडेड, फक्त हार्कोगॅमी मध्ये काय असतं, फिजिकल बॅरियर असतात. लक्षात ठेवा, हार्कोगॅमी मध्ये काय असतात, फिजिकल बॅरियर असतात. त्याच्यानंतर आहे सेल्फ स्टरिलिटी. ह्याच्यामध्ये आता हे पेपर लक्षात की बाबा सेल्फ स्टरिलिटी कशा पद्धतीचं मेकॅनिझम आहे, तर ते कशा पद्धतीचं मेकॅनिझम आहे, जेनेटिक मेकॅनिझम आहे. आणि हे काय करते, स्वतःचे जे पोलन ग्रेन असतात ते स्वतःच्याला पोलिनेट होऊ देत नाही, त्याला म्हणतात इनहिबिट पोलन जर्मिनेशन ऑफ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर, जसे की टोबॅको किंवा थिया, दॅट इज द थिया. ओके, परत आलं लक्षात, जेवढं येतील तेवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा डिव्हाइसेस ऑब्झर्व इन प्लांट्स. पहिला आहे युनिसेक्शुअलिटी, ऑलरेडी सांगितलं, डायचोगॅमी सांगितलं, प्रीपोटेन्सी सांगितलं, हेट्रोमॉर्फी सांगितलं, हार्कोगॅमी सांगितलं, सेल्फ स्टरिलिटी सांगितलं. आता पुढचा जो घटक असणार आहे तो म्हणजे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. जेव्हा पोलन ग्रेन स्टिग्मावर पडतो, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी इज द पार्ट ऑफ द पिस्टिल, या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असते त्याला म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पिस्टिल हॅज द ॲबिलिटी, त्या पिस्टिलकडे काय, आता मला सांगा, आपल्या दरवाजाच्या बाहेर कोणीतरी आले, अननोन आहे, दार वाजवले, आपण लगेच दार काढते का, त्याला विचारतात, ओळखीचं पाहिजे ना. तसं त्या स्टिग्माच्या वर पोलन ग्रेन्स आले, ते स्टिग्मा ओळखल ना, बाबा आहेस का तू आमचा स्पेसिसचा, तर त्याला एंट्री असेल, नाही तर नाही. मग याला म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. दॅट द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज द राईट टॉप ऑफ द पोलन ग्रेन, आणि स्पेशल प्रोटीन्स हेल्प करतात त्यांना कम्पॅटिबिलिटीसाठी. फिजिओलॉजिकल मेकॅनिझम असते. ओके, त्याच्यासोबत कम्पॅटिबल पोलन ॲब्झॉर्ब द वॉटर, जो तिथे येईल त्यालाच तर पाणी देते ना, ओळखीचं असेल तर. म्हणून इथं म्हणतात कम्पॅटिबल पोलन ॲब्झॉर्ब द वॉटर अँड द न्यूट्रिएंट्स. आणि जी पोलन ट्यूब आहे, आता पाणी पिली खाली पिली, त्याची पोलन ट्यूब तयार होणार आहे, आणि ही कुठे जाणार आहे, जम्प पोअरकडे जाणार आहे, आणि पासेस थ्रू द स्टाईल टू द ओव्हल, आणि टीप ऑफ द पोलन ट्यूब एंटर द सिनर्जी. आता ते जे टीप होतं ना पोलन ट्यूबचं, ते कोणामध्ये घुसेल, त्या सिनर्जीस मध्ये, आणि सिनर्जी त्यांना रस्ता दाखवते. ओके, ग्रोथ ऑफ द पोलन ट्यूब इज डिटरमाइंड बाय द स्पेसिफिक केमिकल्स. पोलन ग्रेन्स कॅन बी इंड्युस्ड टू ग्रो ऑन आर्टिफिशियल मीडियम. आता हे लक्षात ठेवायचं, मला पोलन ग्रेन्सला ग्रो करायचं आहे ना, तर मी आर्टिफिशियल मीडियम तयार करू शकतो. मला त्यासाठी सुक्रोज लागेल, त्यासोबत बोरिक ऍसिड लागेल, मला काय लागेल, बोरिक. आणि इनोव्हेट्रो म्हणजे त्या ट्यूबमध्ये मी तयार करू शकतो म्हणजे त्यांना ग्रो करू शकतो. बाहेरून पोलन ग्रेन आणायचं, पोलन ट्यूब तयार करायचं असेल तर इनोव्हेट्रो फर्टिलायझेशन, इनोव्हेट्रो घ्यायचं. इनोव्हेट्रो म्हणजे एक टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये सुक्रोज टाकायचं, बोरिक ऍसिड टाकायचं, पोलन ग्रेन टाकायचं. पोलन ग्रेनचं डेव्हलपमेंट होते, आणि काय तयार होते, पोलन ट्यूब तयार होते. पुढे ते लहानपणी मजा आहे त्याला गेली होती, कीर्तन ऐकायला किंवा ते पोथी वाचन असते ना, ते तिथून एवढं फास्ट बोलू शकतो. पुढे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. ठीक आहे, आता आर्टिफिशियल आपलं हायब्रिडायझेशन का करत्या, की बाबा आपलं क्रॉप वाढव, पिकं वाढव ना, हायब्रिडायझेशन. लक्ष द्या इकडे, त्याच्यासाठी क्रॉप इम्प्रुव्हमेंटसाठी काय करतात, क्रॉप इम्प्रुव्हमेंटसाठी काय करतात, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करतात. त्याला प्लांट ब्रीडिंग प्रोग्राम्स म्हणतात. ओके, आणि याच्यामध्ये सर आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो, आपल्या हँड पीक आता उचलून. आणि इमॅस्क्युलेशन पेपरला येते. इमॅस्क्युलेशन म्हणजे त्याचा अँथरस काढून टाकून द्या, म्हणजे रिमूव्हल ऑफ द अँथर बिफोर द ओपनिंग ऑफ द फ्लावर, दॅट इज कॉल्ड एज द इमॅस्क्युलेशन. ओके, रिमूव्हल ऑफ द अँथर बिफोर द ओपनिंग ऑफ द फ्लावर कॉल्ड एज द इमॅस्क्युलेशन. किंवा तुम्ही त्या अँथरला बांधून ठेवा, त्यालाच म्हणतात बॅगिंग. आर इम्पॉर्टंट स्टेप, त्याच्यामध्ये एक बॅगिंग इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्याच्यानंतर आहे डबल फर्टिलायझेशन. किती राहू द्या, एंड करणार म्हणजे करणार. ओके, आता बघा थोडंसं खालून देतो मी. पार्थेनोकार्पी म्हणजे काय, काही प्लांट मध्ये ना फ्रूट मध्ये सीडच तयार होत नाही. ओके ओके, म्हणजेच काय, सिम्पली पार्थेनोकार्पी म्हणजे फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन, ज्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही पण फ्रूट फॉर्म होते. ग्रेप्स, यु नो ग्रेप्स, शुगर केन, यु नो शुगर केन, बनाना. ओके, माहिती नाही, ते सगळे कशाचे एक्झाम्पल आहे, पार्थेनोकार्पी. त्याच्यामध्ये फ्रूट तर तयार झाले पण फर्टिलायझेशन झाले का, नाही. ओके, एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी एक स्टिम्युलस वापरला जातो, ऑक्सिन. त्याचं नाव आहे इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. त्याचं नाव काय आहे, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. आणि ह्याच्यापासून सीड तयार होतात का, नाही. कुणी ऐकला मला केळीमधलं सीड रुकून दाखवते, ग्रेप्स मधलं नाही, बिकॉज दे आर द पार्थेनोकार्पिक प्लांट. दे आर फॉर्म्ड बाय द कशापासून, विदाउट फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन झालं नाही. त्याच्यानंतर एक्झाम्पल बनाना, पाइनएपल, पपया. ओके, कॅन बी इंड्युस्ड आर्टिफिशियल बाय द स्प्रेइंग हार्मोन. बघा काही काही आपण पिकवतो ना डायरेक्टली स्प्रे करून, त्या हार्मोनचं नाव आहे गिबरलिन्स.
ओके, त्याच्यामध्ये गिबरलिन्स, त्या ग्रेप्सवर काय टाकलं जातं, गिबरलिन्स टाकलं जातं, त्याला म्हणायचं पार्थिनोजेनेसिस. त्याच्यानंतर बघा दॅट इज द पॉली एम्ब्रिओ. पॉली म्हणजे अनेक, एम्ब्रिओ म्हणजे अनेक एम्ब्रिओ, त्याला काय म्हणतात पॉली एम्ब्रिओ. ओके, पॉली एम्ब्रिओ म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इन द सीड. त्या सीड मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ तयार होतात, त्याला म्हणतात पॉली एम्ब्रिओ. दॅट इज द ॲडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रिओ, आणि त्याला एम्ब्रिओ डेव्हलपमेंट फ्रॉम द न्यूक्लियस ऑफ द इंटिग्युमेंट, क्लिवेज पॉली एम्ब्रिओ. आणि त्याच्यामध्ये प्रकार पडतात बरं, त्याच्यामध्ये पहिला प्रकार पडतो ॲडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रिओ, दुसरा आहे क्लिवेज पॉली एम्ब्रिओ. ॲडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रिओ हा इंटिग्युमेंट पासून तयार होतो, क्लिवेज पॉली एम्ब्रिओ त्या सायगोडचं क्लिवेज होते. ते काय पेपरला येऊ शकत नाही, आणि तर तुम्ही म्हणू शकता की व्हॉट इज द पॉली एम्ब्रिओ, आणि एम्ब्रिओ अनेक तयार होतात. ओके, तो पार्थेनोकार्पी समजलं. ओके, आता पुढचा आहे अपोमेसिस. हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ थ्रू द, तुम्हाला एवढीच गोष्ट माहिती की बाबा सेक्शुअल रिप्रोडक्शन झाले की एम्ब्रिओ तयार होतो असं नाहीये. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण एम्ब्रिओ तयार होतो. ओके, बसा, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण एम्ब्रिओ तयार होतो, त्याला म्हणायचं अपोमेसिस. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ थ्रू द असेक्शुअल मेथड, दॅट इज कॉल्ड एज अपोमेसिस. ही गोष्ट माहिती होती का? नाही. ओके, आपल्याला काही गोष्टी माहित नसतात, ती गोष्टी माहित करायची. बाबा एम्ब्रिओ, बऱ्याच जणांना काय वाटतं एम्ब्रिओ तेव्हाच तयार होतो जेव्हा फर्टिलायझेशन होतं, है ना. काही गोष्टी अशा आहेत ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही पण काय तयार होते, एम्ब्रिओ. त्याच्यामधलं एक्झाम्पल काय आहे, अपोमेसिस. त्याच्यामध्ये प्रकार पडतात. पहिले पडतो अपोगॅमी, दुसरा पडतो अपोस्पोरी, तिसरा पडतो ॲग्मोस्पर्मी. ओके, त्याच्यामध्ये अपोगॅमी म्हणतात गॅमेटोफायटिक सेल प्रोड्युसेस एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. अपोस्पोरी मध्ये स्पोरोफायटिक, बघा लक्षात आहे. अपोगॅमी गॅमेटोफायटिक, अपोस्पोरी स्पोरोफायटिक, काहीच नाही, पाठ करता आलं पाहिजे. अगॅमोस्पर्मी दॅट इज सीड इज प्रोड्युस्ड बट एम्ब्रिओ इनसाइड फाउंड विदाउट द मिओसिस. हे तिसऱ्या नंबरचं महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक, इथेच थांबूयात. बाकीचे जे घटक आहेत तुम्हाला रीड करायचे. उद्या तुमचा पेपर असेल 10 ते 12 मध्ये, मॅथ्सचा पण पेपर आहे. काय टाकलं